तर जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये भाजपचं धक्कातंत्र दिसून आलंय। इच्छुकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। दक्षिण मुंबई आणि वसई विरारमध्ये भाजपने धक्कातंत्राचा वापर करत भाजपची धुरा महिलांच्या हाती दिली आहे। दक्षिण मुंबई शलाका साळवी तर वसई विरारमध्ये प्रज्ञा पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून वाद सुरू होता, तर या दोन्हीही जिल्ह्यांमध्ये अनेकांनी जिल्हाध्यक्षपदी निवड होण्यासाठी फिल्डिंग लावली होती। मात्र ऐनवेळी पक्षाने धक्कातंत्राचा वापर करत महिलांना संधी दिल्याचं दिसून आलंय। तर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर करत महिलांना संधी दिलेली आहे। तर दक्षिण मुंबईमध्ये शलाका साळवी तर वसई विरारमध्ये प्रज्ञा पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून। तुषार, भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याचं दिसून आलेलं आहे। दक्षिण मुंबई आणि वसई विरारमध्ये महिलांना संधी दिल्याचं दिसून आलंय। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरातील 22 जिल्हाध्यक्षांची यादी ही बाकी होती आणि 22 जिल्हाध्यक्षांमध्ये नेमकी कोणाची वर्णी लागला याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आणि त्यातल्या त्यात दक्षिण मुंबई हा मुंबईतला सर्वाधिक चर्चित असा लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये नेमकं कोणाला जिल्हाध्यक्षपद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अनेक पुरुष आपल्याला लॉबिंग करताना पाहायला मिळत होते नेते, मात्र अखेर दक्षिण मुंबई या जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी यांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या वसई विरारकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं, ज्या वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा किल्ला आता आपल्याला भाजपाने उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाला, त्या वसई विरारमध्ये नेमकं कोण अध्यक्ष होणार, तर त्या ठिकाणी आपल्याला शलाका साळवी यांना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। शलाका साळवी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला काम केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं शलाका साळवी यांचं नाव चर्चेमध्ये होतं। मात्र दक्षिण मुंबई असेल किंवा वसई विरार असेल, या दोन्ही ठिकाणी आपल्याला पुरुष नेत्यांची आपल्याला इच्छुकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती। अखेर आपल्याला या ठिकाणी वसई विरारमध्ये शलाका साळवी तर दक्षिण मुंबई या मतदारसंघामध्ये आपल्याला भाजपच्या महिला नेत्यांना आपल्याला संधी मिळताना पाहायला मिळते। निश्चितच तुषार, तर दक्षिण मुंबई आणि वसई विरार या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून वाद सुरू होता, तर आता इथे दोन्ही ठिकाणी महिलांची वर्णी लागली आहे।